स्क्रीन दिसते सगळ्यांना? दिसते ना? तर नमस्कार. कालच्या दिवसात आपण समजून घेतलं होतं की आपला सूक्ष्मदेह ब्रह्मपुराणानुसार आपल्या सूक्ष्मदेहामध्ये काय गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तो जर दूषित झालेला असेल तर त्यामुळे काय होतं. त्याच्यामध्ये आपल्या कर्माचा एक विशिष्ट सहभाग असतो आणि हा कर्माचा सहभाग आपल्याला पत्रिकेमधनं दिसतो, ज्याला आपण आपल्या जीवनाचा आकाशिक रेकॉर्ड्स म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपण वर्तमान कर्म जे करत असतो त्याचा पण कुठेतरी एक फळ त्याच्यात ऍड होतं आणि आपली गतजन्माची कर्म असतात त्याची फळं देखील त्याच्यामध्ये ऍड होतात. म्हणजे एक्झाम्पल देतो, जर गतजन्मी आपण जर काहीतरी वाईट करत असतो आणि ह्या जन्मी जर आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे, तर त्या वाईट कर्माचं फळ आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या स्वरूपात म्हणजे भयानक स्वरूपात येणार नाही, किंचित स्वरूपात येईल. आणि दुसरं म्हणजे जर गतजन्म खूप चांगलं कर्माचं फळ आहे ते आपल्याला भेटणार आहे, परंतु या जन्मात जर आपण वाईट कर्म करत असलो तर ते चांगलं फळ आपल्याला इतकं मिळणार आहे ते एवढंच मिळेल. हा कर्माचा सिंपल नियम आहे. आणि हा कर्माचा नियम त्याप्रमाणे जे फळ देण्याची जी अरेंजमेंट असते ती कोणाकडे असते, तर शनी महाराज. जसं काल आपण समजून घेतलं की सूर्य म्हणजे आपलं शरीर, सूर्याचा संबंध आपल्या आरोग्याशी असतो, आपल्या समाजातल्या मान सन्मान प्रतिष्ठेशी असतो, आपल्या वैयक्तिक ग्रोथशी असतो. हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय लागतं? शरीर लागतं. मग या शरीरासाठी सूर्य आवश्यक असतो, म्हणजे या सूर्यप्रकाशापासून आपल्याला विटॅमिन डी मिळतो किंवा अन्य काही गोष्टी मिळतात आहेत ज्या आपल्या आरोग्याला, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी कितीतरी महत्वाच्या आहेत. हे सूर्याचं काम. मनाचा कारक चंद्र आहे. आपलं मन म्हणजे चंद्राची फ्रिक्वेन्सी, त्यामुळे ते चंद्राप्रमाणे चंचल आहे, ते स्थिर नाही. आणि आत्मा जो आहे तो शनी आहे, शनी महाराज आहे. आणि शनी महाराज आपल्या आयुष्यातल्या आपल्या सर्व कर्माचा लेखाजोखा बघतात आहेत आणि त्यानुसार त्यांच्या साडेसातीच्या काळामध्ये किंवा अन्नग्रहांच्या दशेमध्ये सुद्धा शनी महाराजच फळ देतात. कारण आज आपण ज्योतिषांकडनं अनेक ठिकाणाहून ऐकतो की सर्व ग्रहांची महादशा असते. चंद्राची महादशा आहे, गुरुची महादशा आहे, अंतर्दशा आहे. प्रत्येक ग्रहाचा आपल्या कर्माशी संबंध असतो आणि जे आपण केलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड जो सर्व कर्माचा जो बॅलन्स आहे ते सर्व ग्रह कोणाकडे देतात, तर शनी महाराजांकडे. आणि मग शनी महाराज त्याप्रमाणे आपल्या आयुष्यात त्या गोष्टी निर्माण करतो. आवाज बरोबर येतोय माझा ना? ओके. तर आता पत्रिका इकडे आपण मी जास्त सांगत बसत नाहीये, कारण ज्योतिष हा विषय खूप मोठा आहे, खूप गहन आहे, परंतु सिंपल पद्धतीने आपल्याला समजायचं आहे. हे पत्रिकेमध्ये ही घरं दिलेली आहे. पहिलं म्हणजे आपण स्वतः, पहिलं घर म्हणजे आपण स्वतः, दुसरं म्हणजे धनस्थान, तिसरं म्हणजे आपला पराक्रम म्हणजे कर्म, आपण जे काही करतो ते. चौथं म्हणजे अं अवयवा सुख, म्हणजे आपण जे घर राहतो, घर आहे, ज्याचा संबंध आपल्या आईशी पण येतो. पाचवं स्थान हे संततीचं असतं पत्रिकेतलं. सहावं रिपुस्थान म्हणजे आपल्याशी कनेक्टेड असणाऱ्या प्रत्येक गोष्टी. सातवं हे आपल्या पत्नीचं स्थान आहे. आठवं हे मृत्यूस्थान. मृत्यूस्थान म्हणजे ज्याच्यामध्ये आपण केलेल्या कर्माचं आपल्यापासून काय सुटणार आहे, काय आपल्याला वाईट फळ मिळणार आहे किंवा चांगली फळ मिळणार आहे, पुण्याई संपणं किंवा पुण्याई टिकणं हे या स्थानावरती अवलंबून असतं. नववं हे भाग्यस्थान आहे.
10वं हे कर्मस्थान आहे आणि 11वं हे आपल्या आयुष्यातलं लाभस्थान आहे. आणि 12वा हा मोक्षस्थान, म्हणजे आपल्या जे खर्च होतात आयुष्यातले, जे काही कार्मिक असतील, मानसिक असतील किंवा फायनान्शियली जे काही हे आहे, त्या सर्व गोष्टीचा संबंध या 12 घरांशी असतो. सो अशा प्रकारे ही 12 घरं असतात आणि 12 घरांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचे ग्रह आलेले असतात, कुठल्या ना कुठल्या ग्रहांची युती असते, त्यांची काही डिग्री असते. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी असतात याच्यामध्ये, अंतर्दशा, महादशा, षडाष्टक योग वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध कुठे येतो? आपल्या कर्माशी. ओके. या या गोष्टींचा संबंध आपल्या कर्माशी येतोय. तर त्याचा संबंध शनी महाराजांशी कसा आहे? पत्रिकेतलं जे 10वं घर आहे आणि 11वं घर आहे, त्याचा संबंध शनी महाराजांशी आहे. आणि आपल्या जे काही कर्म, म्हणजे जे काही आपण करतोय आपल्या आयुष्यातलं, त्या कर्माचे आपल्याला जी मिळणारी फळं आहे आणि आपल्या कर्माचे जे काही आपल्याला भेटणारे लाभ आहे, ते या 10 आणि 11 मध्ये अवेलेबल आहेत. आणि शनी महाराज तिकडे बसलेले आहेत. जोपर्यंत शनी महाराजांना वाटत नाही की याला याच्या कर्माची फळं द्यायला पाहिजे, तोपर्यंत ते तिकडनं द्यायला मागत नाही, तिकडनं हटत नाहीत, कारण हे त्यांची स्वतःची भूमी आहे. म्हणजे 12 राशी ज्याप्रमाणे असतात, जसं इकडे मेष, वृषभ, मिथुन, कर्क, अ, हे आपलं सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. अशा प्रकारे जे कुंभ आणि मकर आहे हे शनी महाराजांची स्थान आहे, म्हणजे 10वं आणि 11वं. आता होतं काय आहे की आपलं जे स्वस्थान आहे त्याच्या अपोजिट आपल्या लाईफ पार्टनरचं स्थान आहे. आणि आपल्या कर्माचं फळ, म्हणजे जे काही देणार आहे शनी महाराज, ते त्यांच्या 10व्या स्थानाने. आता बघा, कन्फ्यूज होऊ नका. पत्रिकेत या प्रकारची ही 10 स्थानं असतात, परंतु जर हे शनी महाराजांचं घर आहे, तर इकडून जे 10वं, म्हणजे 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10वं हे स्थान कोणाचं आहे? आपल्या अपोजिट पार्टनरचं आहे, म्हणजे आपल्या पत्नीचं स्थान आहे. मग होतं काय आहे की आपल्या आयुष्यात जो काही पैशाच्या स्तरावरचा स्ट्रगल आहे ना, त्याचा संबंध आपल्या लाईफ पार्टनरशी आहे. ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी या गोष्टीचा अंदाज घेऊ शकता की तुमच्या आयुष्यात जे काही पैशाचे तुमचे वैयक्तिक प्रॉब्लेम्स, वैयक्तिक आयुष्याचे पैशाचे प्रॉब्लेम सुरू झालेले तेव्हाच आहे ज्या वेळेला तुमचं लग्न झालेलं आहे. आता सगळ्यांचं तसं झालेलं आहे असं मी म्हणत नाही, परंतु ज्यांचे पण पत्नी बरोबर किंवा त्यांच्या नवऱ्या बरोबरचे जे प्रॉब्लेमॅटिक रिलेशनशिप आहे, पटत नाहीये, भांडणं होतात आहे, त्यांची एवढे अप्रिशिएट नाही करत नाहीयेत एकमेकांना, त्यांना त्यांच्या कर्माचं जेवढं फळ मिळायला पाहिजे तेवढं फळ त्यांच्या 10व्या स्थानात मिळत नाही. पैसे त्यांचेच अडकलेले आहेत ज्यांचा बायको बरोबर पटत नाहीये. पैसे कर्ज त्यांचेच हे झालेले आहेत ज्यांचा बायको बरोबर पटत नाही. हे खरं आहे का खोटं आहे मला सांग. हो. हो, खरं आहे, खरं आहे. हो. कारण हे माझं शनी तर बघा, परफेक्ट आहे.
कारण कारण बघा ना, हे मी मला वेगळं सांगायची गरज नाहीये. आपल्या जे भृगु ऋषींनी हे त्रेतायुगात, सॉरी, कृतयुगातच मांडून ठेवलेलं होतं भृगु संहितावरती. ही पुढे पुढे गंमत बघा काय काय आहे ती. म्हणजे आता तुम्हाला तुमचे जर अडकलेले पैसे हवे असतील, तुमचे जर पैसे तुम्हाला फटाफट पाहिजे असतील, म्हणजे तुमच्या कर्माचे जे पैसे आहेत, जे जे पण 10वं आणि 11वं स्थान जर तुम्हाला क्लिअर करायचं असेल ना, आपल्या बायकोला खुश ठेवा किंवा आपल्या नवऱ्याला त्याच्या मर्जीप्रमाणे वागा. म्हणजे काय की त्यांची मुजरोगिरी करा असं मी म्हणत नाहीये, परंतु त्यांच्या विषयी जी काही नकारात्मक अवस्था तुम्ही आतमध्ये ठेवलेली आहे ती रिलीज करा, त्यांना क्षमा करा त्याबद्दल. तो मनस्ताप, ती सुडाची भावना आतमध्ये ठेवू नका, कारण त्याचा परिणाम तुमच्या 10व्या आणि 11व्या स्थानावरती होतोय, म्हणजे तुमच्या पैशावरती होतोय. बघा, तुमचा अपोजिट पार्टनर जर तुमच्या बरोबर व्यवस्थित नसेल ना, तर तुम्हाला तो पैशाचा प्रॉब्लेम येणं निश्चितच आहे. म्हणून एकमेकांचे नीड, कन्सर्न आणि इंटरेस्ट, काळजी, चिंता, अपेक्षा, ह्या गोष्टी लक्षात ठेवून त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करा.